ओरेकल सारख्या मोठ्या IT कंपनीने 30,000हून अधिक एम्प्लॉईजचा ले ऑफ केला आहे. यावरून एक स्पष्ट होते की कोणाची नोकरी किंवा इन्कम सुरक्षित नाही. एका गोष्टीची कल्पना करा, सोमवारची सकाळ आहे, नेहमीसारखा दिवस आहे आणि तुम्हाला सकाळी सकाळी मेल येतो आणि त्या मेलमध्ये लिहिलेलं असते की युअर रोल हॅज बीन इम्पॅक्टेड. इथे तुमची नोकरी जायला काही वेळ लागला नाही आणि त्यावेळेला तुमच्यासमोर हजारो प्रश्न उभे असतील. असे ले ऑफ फक्त ओरेकल कंपनीतच होत नाही, हे पूर्ण खाजगी क्षेत्रात होतात. तुम्ही कोणताही मोठी कंपनी घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, हे फक्त IT क्षेत्रापुरते मर्यादित नाही. जर अशीच सिच्युएशन कधी तुमच्यावर आली तर तुम्ही या सिच्युएशनमध्ये आर्थिक तग धरू शकता का? अशी सिच्युएशन कधी आपल्याला येऊ नये आणि इन केस आली तरी एक 3 स्टेप फायनान्शियल प्लॅन आहे. सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड. जर आपल्याकडे इमर्जन्सी फंड असेल तर आपण इन्स्टंटली पॅनिक नाही होणार, तो आपल्याला एक सेफ कुशन प्रोव्हाइड करेल. दुसरी गोष्ट म्हणजे इन्कम फ्रॉम एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स. आपण आजपर्यंत केलेल्या ज्या पण काही गुंतवणुकी असतील त्यातून आपल्याला काहीतरी इन्कम सुरू झालेलं पाहिजे आणि त्याची आपण तरतूद करून ठेवलेली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले जे लोन्स आणि EMIs असतील, आपल्या कुटुंबाने घेतलेले जे काही लोन्स असतील त्याची तरतूद आपण केलेली पाहिजे. म्हणजे अशा पॅनिक परिस्थितीमध्ये आपल्या लोन्सवर काही फरक पडणार नाही. तुम्हाला याचा 360 फायनान्शियल प्लॅन जर करायचा असेल तर कमेंट करा प्लॅन.